सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम. सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकदा फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून मी आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो. आज विषय महत्वाचा आहे. पहिल्यांदाच या संविधानातील मूलभूत हक्क जो सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे मताचा अधिकार. आणि या मताच्या अधिकारातून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था बदलण्यासाठी, त्या ठिकाणी दुसरी व्यवस्था आणण्यासाठी जो मताचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे, त्या मताच्या अधिकारातूनच आपल्याला म्हणजेच महाराष्ट्रीयन जनतेला येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला बदल करावयाचा आहे. आपण पाहतो जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा या ठिकाणी उदय झाला 15 ऑगस्ट 1947 ला, त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेच्या घटना समितीने त्या ठिकाणी संविधान प्रदान केलं. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या माध्यमातून या संविधानाची निर्मिती झाली. हे करत असताना या देशाचा इतिहास जवळपास 5,500 वर्षाचा इतिहास हा कुसांस्कृतिक गुलामीचा होता. आणि यामध्ये आम्ही भारतीयांनी स्वातंत्र्य का गमावले या कारणाचा विचार करून 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या नंतर 1952 ला जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि तत्पूर्वी 26 जानेवारी 1950 रोजी या संविधानाची अंमलबजावणीला सुरुवात झाली, त्या दिवसापासून हा देश पुन्हा या कुसांस्कृतिक गुलामीच्या अखत्यारीत कधीही येऊ न देण्यासाठी आणि आपलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व कायमस्वरूपी टिकविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान प्रदान केलं. त्याचबरोबर ही संपूर्ण संविधानाच्या चौकटीमध्ये जी काही फ्रेम आहे, जी मूलभूत हक्काची जी फ्रेम आहे, चौकट आहे, ती संविधानाच्या संरक्षणाची चौकट आहे. आणि या संविधानाच्या संरक्षणाच्या चौकटीचा सार अनुच्छेद 12 ते 32 च्या माध्यमातून या संपूर्ण सर्वसामान्य भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचा सार, सेंटर पॉइंट म्हणजे संविधानाचा गाभा हा संविधानातील उद्देशिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि या संविधानाच्या संरक्षणाची चौकट, गाभ्याची उद्देशिका, या उद्देशिकेमध्ये सुरुवातीचीच पहिलं वाक्य आहे की आम्ही भारताचे लोक. या वाक्यापासून सुरुवात होते, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि याच एका ओळीच्या संविधानातील उद्देशिकेचा शेवट स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, अंगीकृत करीत आहोत या शब्दांनी समाप्त होते. आम्ही भारताचे लोक पासून स्वतः प्रत अंगीकृत आणि अर्पण करत आहोत या दोन्ही ओळीच्या मधला जो सार आहे तो संपूर्ण एक आम्हाला भारतीय लोकांना जबाबदारीने स्वीकारण्याचं त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आणि या आव्हानानुसार आम्ही भारताचे लोक म्हटलं, जात, धर्म, पंथ, वर्ण, भेद, वंश, सर्व काही, लिंगभेद, सर्व काही जगाच्या वेशीवर टांगलेले असतात. आणि स्वतः प्रत अंगीकृत करत आहोत म्हणजेच जबाबदारीनं कर्तव्यातून सिद्ध होण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे.
कुणी त्या 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी जेवढे काही त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये सभासद होते त्या सगळ्यांनी येणाऱ्या पिढीसाठी आवाहन करून ठेवलेलं आहे की जेणेकरून या संपूर्ण भारताच्या संविधानाच्या जागृतीतून आविष्कार आणि कृतीतून सिद्धता या माध्यमातूनच हा संपूर्ण भारत देश पुढं सिद्ध झाला पाहिजे. तेव्हाच या 4,500 वर्षाच्या कुसंस्कृतीच्या कूटनीतीच्या RSSच्या गुलामीतून आपण मुक्त होऊ शकतो. हे आव्हान त्यावेळेस संपूर्ण संविधान सभेच्या सदस्यांनी येणाऱ्या भारतीय भाविक पिढीला त्यांनी आवाहन केलं आहे आणि तीच शपथ त्याच उद्देशिकेचं वाचन गेल्या 2012 पासून आपण संपूर्ण देशामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तोंडून आपण ऐकतो. आता या संविधानाच्या उद्देशिकेला अनुसरून आणि संविधानातील मूलभूत हक्काच्या चौकटीला अनुसरून सर्वात महत्वाचा जर कुठला अधिकार असेल या मूलभूत हक्कातला तर तो म्हणजे आपण निवडणुकीमध्ये जे मताचा अधिकार वापरतो तो मताचा अधिकार सर्वश्रेष्ठ आणि सर्व महान आणि सर्वात महत्वाचा आहे. आणि हा मताचा अधिकार गेल्या 1952 पासून ते आजपर्यंत आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हा मताचा अधिकार केवळ आणि केवळ 5 वर्षातून एकच वेळेस 5 वर्षातून एकदाच संधी या भारतीय जनतेला प्रदान केलेली आहे. मग हा मताचा अधिकार 5 वर्षातून एकदा प्रदान करण्यात आलेला अति महत्वाचा सर्वश्रेष्ठ असलेला हा अधिकार आम्ही कसा वापरायचा आणि किती महत्वाचा म्हणून वापरायचा यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काही संदेश दिले आहेत. तो संदेश म्हणजे हा मताचा अधिकार आमचा एवढा महत्वाचा आहे की आमचा जीव सुद्धा आमचा प्राण सुद्धा त्यापेक्षा कमी महत्वाचा आहे. एवढा महत्वाचा संदेश आणि हा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेला आहे. एवढंच काय, या जगामध्ये सर्वात महत्वाचा लोकशाहीवादी देश म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो, पण त्याही अमेरिकेमध्ये महिलांना हा मताचा अधिकार 1964 पासून प्रदान करण्यात आलेला आहे. हालाकी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन हा 4 जुलै 1776 आहे आणि 1779 पासून तेथील अमेरिकेच्या माध्यमातून राज्यघटनेची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी मताचा अधिकार निर्माण झाला. लोकशाही 1779 पासून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि महिलांना अधिकार देण्याचा अधिकार महिलांना मताचा देण्याचा अधिकार हा 1964 पासून म्हणजे जवळपास 250 वर्षानंतर महिलांना त्या ठिकाणी मताचा अधिकार निर्माण झाला, प्रदान करण्यात आला. परंतु आमच्या इथं ज्या ठिकाणी देशाचं स्वातंत्र्य झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा संविधानाची निर्मिती झाली आणि पहिल्या 1952च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये आमच्या देशातील महिलांना हा मताचा अधिकार प्रदान करण्यात आला. लिंगभेद, वर्णभेद, वंशभेद या सर्व भेदाच्या भिंती जगाच्या वेशीवर टाकण्यात आल्या आणि हा मताचा अधिकार आमच्या जीवापेक्षाही आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा आहे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एका संदेशातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अगदी त्या माध्यमातून गेल्या 70 वर्षापासून या मताच्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या विधानसभा आणि देशाच्या राष्ट्रीय लोकसभेच्या निवडणुका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रदान करत आहोत मताच्या अधिकारातून. परंतु गेल्या 2004 पासून ते आजपर्यंत मताचा अधिकार आमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मुख्य निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमचा हा हक्क हिरावून घेतलेला आहे. पण तरी सुद्धा हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आजपर्यंत जे काही सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार आले आणि गेले, एक
संशोधनात्मक समीक्षणात्मक आपण विचार केला पाहिजे की जेव्हा इंग्लंडमध्ये कॉन्झर्वेटिव्ह आणि लिबर्टिव्ह ह्या दोन राजकीय पक्षांच्या माध्यमातून एकदा हुजूर पक्षाचं सरकार येतं, दुसऱ्या 5 वर्षानंतर मजूर पक्षाचं सरकार येतं. म्हणजे 5 वर्षानंतर बदल हवा असतो हा लोकशाहीचा जिवंत असण्याचा पुरावा असतो. परंतु आमच्याकडे 2004 ला जेव्हा बदल झाला, परंतु 2009 ला आमच्याकडे बदल झाला नाही. 2014 ला बदल झाला, परंतु 2019 ला बदल झाला नाही. 2019 ला बदल होण्याची अपेक्षा होती आणि तीही ठामपणे अपेक्षा होती, परंतु 2019 ला बदल होऊ शकला नाही. म्हणून 2024 ला आपण त्या ठिकाणी बदल करण्याची अपेक्षा केली. परंतु 2024 ला सुद्धा त्या ठिकाणी बदल होऊ शकला नाही. जेव्हा या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून 2004 पासून आतापर्यंत आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांच्या निवडणुकीच्या माध्यमातून मताचा अधिकार वापरला, परंतु या ईव्हीएमच्या माध्यमातून आम्हाला मताचा अधिकार हिरावून घेतल्यासारखा हा आम्हाला एक प्रकारे ठाम विश्वास झालेला आहे. परंतु तरी सुद्धा आज ज्या 2024च्या निवडणुका लोकसभेच्या झाल्या आणि विधानसभेच्या होत आहेत, त्या माध्यमातून आजचा विचार फार महत्वाचा आहे. जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2024च्या, ह्या निवडणुकामधून जवळपास या देशामध्ये सत्ता बदलाचं चित्र 100% होतं केंद्र सरकारचं. परंतु त्या ठिकाणी लोकशाहीच्या जे काही आधारस्तंभ आहेत, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्याय मंडळ असेल आणि पत्रकारिता असेल आणि इतर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था असेल, या सर्वांच्या माध्यमातून या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला वेगवेगळ्या पद्धतीनं धांदली करून पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी केंद्र सरकारचा त्या बीजेपीच्या सरकारला कशा पद्धतीनं आणता येईल या पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर धांदली करून त्या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा सत्तेवर आणून बसवलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या मताचा अधिकार जो संविधानाने प्रदान करण्यात आलेला आहे अतिउच्च महत्वाचा आहे, आमच्या प्राणापेक्षा मोलाचा आहे. हा मताचा अधिकार एका मशीननं आमचा हिरावून घेतला. या केंद्र सरकारमध्ये बदल न होता तिसऱ्यांदा हॅट्रिक म्हणून एकच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बीजेपीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर त्यानंतर गेल्या महिन्यामध्येच जवळपास मे मध्ये हरियाणा, त्यानंतर गेल्या जून मध्ये हरियाणा, त्यानंतर जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि झारखंड या 4ही राज्यांच्या निवडणुका या ठिकाणी एकत्रितपणे आचारसंहिता लागू करून घोषित करण्याची शक्यता होती मुख्य निवडणूक आयोगाकडून. परंतु यामध्येही त्यांनी हरियाणा आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांनी घोषित केल्या, झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका बाजूला ठेवल्या. आता या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर ज्यावेळेस हरियाणाच्या निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा मतदान होतं, त्या मतदानाच्या 3 दिवस अगोदर, मतदानाच्या 3 ते 4 दिवस अगोदर हरियाणाचे मुख्यमंत्री माननीय नायब सिंग सैनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर स्टेटमेंट देतात आणि ते स्पष्ट सांगतात, त्यांच्या बाजूला भाजपाचे प्रवक्ता बसलेले आहेत, त्यांच्या बाजूला भाजपाचे अध्यक्ष बसलेले आहेत प्रादेशिक, आणि ते स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्टेटमेंट देतात जाहीरपणे, जे व्हायरल झालेलं आहे. ते म्हणतात की छत्तीसगढ़ में जो हुआ वही पैटर्न अब हरियाणा में होने जा रहा है और जब 8 अक्टूबर को ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और हमने सारा इंतजाम करके रखा है क्योंकि व्यवस्था सभी हमारे पास है और तब कांग्रेस रोएगी और कहेगी कि इनको ईवीएम ने जिताया है.
जसेच्या तसं स्टेटमेंट मी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि अगदी त्याचप्रमाणे ज्या दिवशी 8 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता काउंटिंग सुरू झाली, पहिला 1 ते 1.5 तास हा पोस्टल बॅलेट पेपरवरच्या काउंटिंगची सुरुवात होते. आणि पहिल्या तासाभरामध्ये विरोधी पक्ष जो आहे काँग्रेस, तो जवळपास 55 ते 60च्या पुढे आघाडीवर असतो आणि बीजेपी 25च्या आत आघाडीवर असते 1 तास पूर्ण. जेव्हा ईव्हीएम खुलल्या जातं, ईव्हीएमची काउंटिंग सुरू होते, तर ताबडतोब बीजेपी हळूहळू वाढत, काँग्रेस हळूहळू मागे येत, शेवटी 60च्या पुढं बीजेपीची आघाडी होते आणि ती हळूहळू स्पष्ट बहुमताकडे जाते आणि काँग्रेस हळूहळू कमी होत शेवटी अल्पमतात येतं आणि त्या ठिकाणी पुन्हा बीजेपीचं सरकार येतं आणि पुन्हा मुख्यमंत्री नायब सिंग सैनी होतात. या सगळ्या घटनांचा जर आपण विचार केला तर नायब सिंग सैनींनी मतदानाच्या अगोदर 4 दिवसापूर्वी जे मत व्यक्त केलं होतं ते प्रत्यक्षात उतरलं काउंटिंगच्या दिवशी आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आणि त्या दिवशी त्यांनी सुतोवाच दिलेला आहे. ते म्हटले की हरियाणाचा पॅटर्न या महाराष्ट्रात आम्ही वापरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ काय? हरियाणाच्या निवडणुकीच्या पूर्वी 4 दिवसापूर्वी नायब सिंग सैनीचं वक्तव्य ते जे खरं ठरतं आणि आता फडणवीसनी जे या महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी मत व्यक्त केलं, सुतोवाच दिला, इशारा दिला आणि ते जर खरं ठरत असेल तर जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून धांदली करून त्यांनी तयारी केली आहे आणि ती जर खरोखरच सिद्ध झाली तर आमच्या मताच्या अधिकाराचा जो प्राणाहून महत्वाचा आहे, जो आमच्या जीवापेक्षा मोलाचा आहे, त्या मताच्या अधिकाराचा उपयोग आणि महत्व काय? हा प्रश्न मी आपल्या महाराष्ट्रीयन जनतेसमोर या ठिकाणी या व्याख्यानाच्या माध्यमातून मांडतोय. पण तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी मी सांगू इच्छितो जे अति महत्वाचे आहेत. या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका झाल्यावर सुद्धा या 2 पर्यायाचा आणि उपायाचा आपण विचार करावा. ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारने निवडणुका घोषित होण्याच्या अगोदर, आचारसंहिता घोषित होण्याच्या अगोदर या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली, लाडक्या भावासाठी योजना आणल्या, त्यासाठी सरकारी तिजोरीत पैसे नव्हते तर जवळपास इतर योजनांचा पैसा कापून या योजनेमध्ये वापरला. एवढंच काय, या योजनेच्या पैशाची भरती करण्यासाठी त्यांनी मुद्रांकाचा 100-200च्या ऐवजी 500 रुपये केले. सोयाबीनचं तेल जे 75 रुपये 100 रुपये होतं, 100 रुपये ते 105 रुपये होतं, त्याची डायरेक्ट 135 रुपये किंमत केली, 20% ड्युटी वाढून. म्हणजे या योजनेसाठी पैसा नसताना, सरकारी तिजोरीत पैसा नसताना यांनी भांडवली बाजारामधून पैसे उत्पन्न उभे केले आणि कर्जाच्या माध्यमातून पैसे उभे करून वर्षाचे 46,000 कोटी रुपयाची या ठिकाणी त्यांनी व्यवस्था करून घेतली. एवढंच काय, आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच नोव्हेंबर महिना अजून आलेला नाही, त्या नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकून दिले. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो हे लक्षात घ्या की हा जो मताचा अधिकार तुम्हाला प्रदान करण्यात आलेला आहे, हा मताचा अधिकार अमेरिकेमध्ये 200 वर्षानंतर जवळपास त्या बहिणींना 1964ला प्रदान करण्यात आलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या निर्मितीतूनच आणि अंमलबजावणीमधून तुम्हाला प्रदान केलेला आहे 26 जानेवारी 1950 पासूनच या संविधानाच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला अमेरिकेमधला मताचा अधिकार उशिरा मिळाला, त्याच्या अगोदर भारताच्या स्वातंत्र्यानंतर तुम्हाला मिळालेला आहे. तर हा जीवापेक्षाही मोलाचा मताचा अधिकार असलेला हा लाडक्या बहिणीने लक्षात ठेवला पाहिजे. मी चॅलेंज करून सांगतो की ही लाडकी बहीण जी आज भावाची झालेली आहे ती मतदानाच्या नंतर, निवडणुकीच्या नंतर हीच बहीण कडकी केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून
जरी तुम्हाला 7,500 रुपयाचा फायदा झालेला असेल आणि येणाऱ्या शेवटपर्यंत निवडणुकीच्या नंतर सरकार आल्याच्या नंतर आम्ही राबवू, ही योजना बंद करणार नाही, हे जरी आश्वासन आलेलं असेल तर 101 पटीनं मी आश्वासित करतो की जरी अजित पवार मुख्यमंत्री झाले, जरी फडणवीस मुख्यमंत्री झाले, जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले किंवा जरी यांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले कुणीही, तरीही लाडकी बहीण योजना ताबडतोब बंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण काहीही सांगून. हे माझं आत्ताच चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट ही की हरियाणाचा जो पॅटर्न या ठिकाणी राबवला, त्यामध्ये हरियाणामध्ये निवडणुकीच्या पूर्वी जेवढे काही समाज माध्यमावरती आणि प्रस्थापित चॅनल होते त्या सर्वांनी बीजेपीला अल्पमतामध्ये टाकलेलं होतं. सर्वेक्षणामधून सगळ्यांनीच अल्पमतामध्ये बीजेपीला टाकलं होतं. काँग्रेसला सर्वात पुढे बहुमताने दाखवलं होतं. आणि हे सगळे अंदाज बाजूला केल्या गेले केवळ ईव्हीएमच्या बळावर. आणि त्याच दिशेने आज आमचा महाराष्ट्र जाण्याचे चिन्ह आहेत. माननीय मुख्य निवडणूक आयुक्त आमच्या देशाचे राजीव कुमार सांगतात, त्यांनी म्हणाले, जेव्हा 52 मिनिटाचा त्यांचा व्हिडिओ होता आचारसंहिता लागू करण्याचा, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. सांगितलं की समाज माध्यमावर म्हणजेच व्हॉट्सअप, गुगल असेल, फेसबुक असेल, या समाज माध्यमावर जे काही ईव्हीएमच्या विरोधामध्ये काही चाललेलं आहे, जे काही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काही चाललेलं आहे, त्याला आम्ही गांभीर्यानं घेत नाही. आम्ही त्यांना निग्लेक्ट करतो, दुर्लक्ष करतो. हे राजीव कुमार यांचं हे स्टेटमेंट आहे त्या 52 मिनिटाच्या यामध्ये. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रस्थापितांची जे काही मीडिया आहे, चॅनल्स आहेत, त्यांच्यावरती देशाला, जनतेला, समाजाला अभिव्यक्त होण्याची मग ही संधी आम्हाला समाज माध्यमातून उपलब्ध होते. मग हा समाज, ही जनता या समाज माध्यमातून अभिव्यक्त होते. त्याही अभिव्यक्त होण्याच्या गांभीर्याला निवडणूक आयोग गांभीर्यानं घेत नाही, हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि एवढं करून पुन्हा आमच्या महाराष्ट्र पोलीस किंवा महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन या ठिकाणी हेही सांगतं की राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय विरोधी असलेल्या ज्या काही पोस्ट असतात त्या समाज माध्यमावर जर अपलोड झाल्या तर त्याची दखल घेतल्या जाईल आणि त्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. ही स्पष्ट भूमिका यांनी घेतलेली महाराष्ट्र पोलिसांनी. म्हणजे पहा, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आम्ही जर काही बोललो तरच त्या ठिकाणी दखल घेतल्या जाईल असा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि मुख्य निवडणूक आयोग म्हणतो गांभीर्य आम्ही याचं घेत नाही, कारण आम्ही त्याचा दुरुपयोग केलेला असतो, त्यामुळे आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. म्हणजे हा जो परस्पर विसंगत विरोधाभास आहे तो आपण जनतेने समजून घेतला पाहिजे. आणि हा मताचा जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला, तो येणाऱ्या 20 नोव्हेंबरला जो वापरायचा आहे त्याचे 2 पर्याय आणि उपाय मी या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करणार आहे. पहिला उपाय हा की समजा आपल्या गावातील, ग्रामीण भागाचा जर विचार केला तर गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एक ठराव आणावा आणि संपूर्ण 100% गावातील मतदारांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक ठराव मंजूर करावा की आमच्या गावामध्ये जर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणली तर आम्ही 100% मतदानावर बहिष्कार करू. हा एक ठराव आणावा. वाटल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका तुम्ही घेत असाल तर आम्ही 100% मतदान करू असा ठराव आणून त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना हा ठरावाची प्रत ग्रामपंचायत सरपंचाच्या माध्यमातून पाठवावी. हा एक आपल्या मताचा अधिकार संरक्षित करण्याचा हा एक उपाय आहे. हा आक्रमक पद्धतीचा असेल परंतु संविधानिक पद्धतीचा आहे. आता यावरती हा पहिला उपाय झाला. दुसरा उपाय तो पण फार महत्वाचा आहे. तो उपाय असा आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर निवडणुका होऊ द्या, नाही होऊ द्या, हरकत नाही, परंतु तुमच्या मतदारसंघामध्ये जेवढे काही विधानसभेसाठी उमेदवार 4 नोव्हेंबर रोजी निश्चित झालेले असतील, फायनल झाले असतील, मग ते अपक्ष असोत का कुठल्याही राजकीय पक्षाचे असोत, या सर्वांकडे एक
प्रत्येक मतदारसंघामध्ये जी संविधानवादी युवा पिढी आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सर्वांनी मिळून कमीत कमी 11 लोकांची एक समिती तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक अघोषित समिती निर्माण करावी. त्यामध्ये महिला असतील, मुली असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, युवती असतील, पुरुष असतील, अशी 11 लोकांची एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये संविधानवादी राष्ट्रवादी त्या ठिकाणी एक समिती निर्माण करावी. आणि त्या समितीने प्रत्येक उमेदवाराकडे जायचं, सोबत व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी त्याची व्यवस्था ठेवायची आणि त्या उमेदवाराकडे जाऊन त्यांची मुलाखत घ्यायची आणि त्या मुलाखतीच्या नंतर एक 500 रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा आणि 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आपण आपल्या विभागातील, आपल्या मतदारसंघातील 10 ते 15 समस्या त्या ठिकाणी टाईप करून घ्यायच्या. त्या समस्या कोणत्या असतील? तुमच्या मतदारसंघाच्या असू द्या, राज्याच्या विधानसभाच्या असू द्या, राज्याच्या समस्या असू द्या, देशाच्या समस्या असू द्या, कुठल्याही समस्या असू द्या. प्रश्न निर्माण करायचे, त्या समस्या दाखवायच्या आणि त्या समस्या वाटल्यास मी फॉर्मॅट तयार करून देणार आहे, व्हायरल करणार आहे, तो भाग वेगळा. परंतु तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या असतील, ज्या समस्या सार्वजनिक स्वरूपाच्या असतील, ज्या समस्या महाराष्ट्राला कर्ज बाजारातून मुक्त करणाऱ्या असतील, ज्या समस्या तुम्हाला महाराष्ट्राचा जो काही गेल्या 5 वर्षामध्ये गोंधळ, राजकीय गोंधळ निर्माण झालेला आहे त्याच्यामधून बाहेर काढणाऱ्या असतील, अशा अनेक 10 प्रकारच्या समस्या त्या बॉन्ड पेपरवर टाईप करून घ्यायच्या. त्याचबरोबर एक हेही लिहून घ्यायचं की तुम्ही ज्या पक्षाची उमेदवारी घेऊन निवडून जाणार आहात, निवडून गेल्याच्या नंतर त्या पक्षाला कधी बदनाम होणार नाही आणि दुसऱ्या पक्षात कधी जाणार नाही, असं शपथपत्र त्या 10 समस्या आणि त्यांचं अफिडेव्हिट, त्यांचं शपथपत्र त्या ठिकाणी तयार करून घ्यायचंय. त्यांच्याकडून स्टॅम्प, शिक्क्या सहित आणि सही सहित त्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचे आणि हे प्रतिज्ञापत्र प्रत्येक उमेदवाराकडून लिहून घ्यायचंय. आणि ही सगळी प्रक्रिया करत असताना व्हिडिओ शूटिंग करायची आणि ही प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याच्या नंतर, त्यांच्याकडून वधवून घेतल्याच्या नंतर, लेखन करून लिहून घेतल्याच्या नंतर दुसऱ्या उमेदवाराकडे जायचंय. तो कुठल्याही पक्षाचा असो, अपक्ष असो, कुठलाही असो, या सगळ्या 10, 20, 30, 25, 30 जेवढे काही उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराकडून या ठिकाणी हे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं आणि लिहून घेतल्याच्या नंतर जेव्हा निवडणुका होतील, उमेदवार विजयी होतील, त्याच्यानंतर त्या उमेदवाराचा निवडून आलेल्या पहिल्यांदाच या कृती समितीनं, या नागरिक कृती समितीनं त्या ठिकाणी त्या उमेदवाराचा, विजयी उमेदवाराचा जाहीर सत्कार करायचा. आणि तेही कुठल्या विहारात नव्हे, कुठल्या गुरुद्वारात नव्हे, कुठल्या मस्जिदीत नव्हे, कुठल्या मंदिरात नव्हे, तर त्या गावातील, त्या मतदारसंघातील ओपन स्पेस मध्ये जाहीर नागरिक सत्कार ठेवायचा आणि त्या सत्कारामध्ये या बॉन्डवर लिहिलेल्या संपूर्ण प्रकारच्या समस्येची, त्याचं अफिडेव्हिट जे आहे, जे प्रतिज्ञापत्र आहे, ते त्या उमेदवाराला, विजयी उमेदवाराला त्याच्या तोंडून वधवून घ्यायचंय जाहीरपणे लोकांसमोर की या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञेनुसार मी वागेन आणि त्या पद्धतीनं येणारे 5 वर्ष मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये यानुसारच वागेन, अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी त्यांच्याकडून वाचून घ्यायचं, वधवून घ्यायचं. आणि जेव्हा तर ज्या पद्धतीनं पहिल्यांदा हा जाहीर नागरिक सत्कार त्या ठिकाणी होतो, त्यानंतर दरवर्षी पुन्हा दुसऱ्या वर्षी त्याच उमेदवाराचा, त्या निवडून आलेल्या आमदाराचा, खासदाराचा जो कोणी असेल त्याचा पुन्हा त्याच दिवशी सत्कार करायचा, पहिला वर्धापन दिन म्हणून. आणि त्या सत्कारामध्ये केलेल्या शपथपत्राच्या माध्यमातून त्यांनी किती काटेकोरपणे अंमलबजावणी केली याचा लेखाजोखा त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. आणि त्या सत्कारामध्ये पुन्हा त्याच्याकडून जर काही कमी झाला असेल तर त्यामध्ये उणीव भरून काढण्यासाठी आश्वासित करायचंय आणि पुढच्या 1 वर्षामध्ये आणखी काही समस्या असतील त्याचा सुद्धा त्यामध्ये भरणा करायचा आहे आणि त्या माध्यमातून त्याच्याकडून वधवून घ्यायचंय. हे जेव्हा 5 वर्ष आपण दर वर्षाला त्याचा सत्कार करत करत 5 वर्ष जेव्हा कंप्लीट करू, त्यावेळेस निश्चितपणे त्या उमेदवाराकडून आपल्या हातून एक प्रकारे त्या लोकशाही मार्गाने, संवैधानिक मार्गाने त्याच्यावरती आपला अंमल असेल, त्याच्यावरती आपला बंधन असेल, अशा पद्धतीने सिद्ध होईल आणि तेव्हाच खरी लोकशाही आपली जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. हा दुसरा उपाय आणि यापूर्वी सांगितलेला पहिला उपाय. या दोन्ही पर्याय आणि उपायाच्या माध्यमातून
आज आपण 2024 मध्ये येणाऱ्या 20 नोव्हेंबर या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आपण त्या पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. आणि याची सुरुवात मी माझ्या मतदारसंघामध्ये मी जरूर करणार आहे आणि त्यासाठी मी पूर्ण तयारी करत आहे. येत्या 4 नोव्हेंबरला या विधानसभेच्या संपूर्ण निवडणुका उमेदवाराच्या फायनल होतील, घोषित होतील आणि त्या माध्यमातून आपण ती तयारी करून त्या माध्यमातून गेलं पाहिजे. हा आपल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जरी असल्या त्याच्यावरच जरी मतदान होत असलं तरी सुद्धा हा 2 क्रमांकाचा उपाय आपण जर याचा प्रयोग केला, एकाने प्रयोग केला, एका मतदारसंघाने प्रयोग केला तर त्याची प्रचार आणि प्रसिद्धी आपण त्या ठिकाणी दुसऱ्यांसाठी आदर्श म्हणून व्हायरल करणार आहोत आणि त्यानंतर तिसऱ्यासाठी असं करत करत संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये जर आपण हे व्हायरल करून या ठिकाणी जर हा दुसऱ्या क्रमांकाचा पर्यायाचा उपाय केला, त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाचा सुद्धा उपाय केला तर निश्चितपणे हे दोन्ही प्रकारचे उपाय आणि पर्याय आपल्याला फुल नाही फुलाच्या पाकळी एवढे का होईना संविधान आणि लोकशाही जागृत होऊन तेवत ठेवण्यासाठी निश्चितपणे मदत करणार आहे. आणि तेव्हाच हा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात रोखण्यासाठी यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे आणि त्यासाठी संविधानवादी, लोकशाहीवादी, त्याचप्रमाणे मूलभूत अधिकाराच्या जागृतीतून काम पार पाडू शकतो. यासाठी आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. ना मुख्य निवडणूक अडवू शकत, ना राष्ट्रपती अडवू शकत, नाही प्रधानमंत्री अडवू शकत, ना कुठलीही शक्ती अडवू शकत नाही. कारण की गेल्या 26 नोव्हेंबर 1949 ला जी भारतीय संविधानाची निर्मिती झाली, जी देशाला प्रदान करण्यात आली, जे संरक्षणाची मूलभूत चौकट म्हणून मूलभूत हक्काची चौकट आम्हाला प्रदान करण्यात आली आणि त्या चौकटीमधून मूलभूत अधिकार आम्हाला प्रदान करण्यात आले आणि त्या मूलभूत अधिकारातून हा मताचा अधिकार आम्हाला प्रदान करण्यात आला जो आमच्या जीवापेक्षाही मोलाचा आहे. त्याच मताच्या अधिकारामधून या 2 प्रकारच्या उपायाची पर्यायाची या ठिकाणी मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आणि जेव्हा याची अंमलबजावणी खऱ्या पद्धतीने होईल तेव्हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी आपल्या मताच्या अधिकाराला कुठेतरी थोडा का फार का होईना आपण जपलो आणि कर्तव्यातून सिद्ध झालो हे सिद्ध होईल. आणि निश्चितपणे या 2024च्या काळामध्ये जी संविधान विरोधी शक्ती आहे, जी संविधान वादावर हवी होणारी आहे, त्या शक्तीला नामोहरम केल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. हेच या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो. आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या माध्यमातून हरियाणा पॅटर्न नष्ट झाला पाहिजे, पराभूत झाला पाहिजे आणि आपल्या संविधानवादी शक्ती त्या ठिकाणी एकवटली पाहिजे, अभिव्यक्त झाली पाहिजे. आणि निश्चितच गेल्या 2500 वर्षामध्ये जी काही अलिबाबा 40 चोरांची मेंढे सरकारच्या माध्यमातून आमच्या राज्यावरती अन्याय झाला, त्याचबरोबर 70,000 कोटीचे घोटाळे करून पुन्हा हे चोर त्या सत्तेवर जाऊन बसले, त्यांना या पर्यायाच्या माध्यमातून आपण पराभूत केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा एक संविधानवादी शक्ती या राज्यावरती सत्तेवर बसेल ही या माध्यमातून, या 2 पर्यायाच्या माध्यमातून मला या ठिकाणी अपेक्षा वाटते, आशा वाटते. आशा नव्हे, आम्ही या आशेला आत्मविश्वासामध्ये आम्ही आता बदल करू आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ. एवढं पुन्हा एकदा आपल्याला या 2 पर्यायाचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा आणि आपल्या मताचा, मूलभूत मताचा अधिकार जो जीवापेक्षा मोलाचा आहे, प्राणापेक्षा मोलाचा आहे, अधिकार आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा मताचा अधिकार आम्ही संरक्षित ठेवावा. एवढं या 2 पर्यायाच्या माध्यमातून त्याची सिद्धता दाखवावी एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.